सिस्टर आहेत आणि त्यांची साक्ष आहे की त्यांचे जे वडील आहेत त्यांना ॲब्डोमल हार्निया झाला होता, म्हणजे पोटामध्ये हार्नियाची गाठ होती आणि त्या अशा वेळेस त्यांना जी गाठ होती ती गाठ लूज झाली आणि ती लूज झाल्यामुळं पूर्ण पोटामध्ये त्या गाठीचं इन्फेक्शन झालं आणि ते इन्फेक्शन त्यांच्या घशापर्यंत गेलं आणि ज्यावेळेस ते घशापर्यंत इन्फेक्शन गेलं त्यावेळेस त्यांना काहीच खाता येत नव्हतं. ते फक्त साधं म्हणजे लिक्विडच घ्यायचे, फक्त जे नॉर्मल असं त्याच गोष्टी खात होते, पण त्या पण व्यवस्थित ते खात नव्हते. पूर्ण त्यांचं जे जेवण घेण्याचं होतं ते पूर्ण स्टॉप झालं होतं, फक्त लिक्विड्सवर ते होते आणि अशा वेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण सिस्टर सांगतात की ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं, ज्यावेळेस त्यांना मेडिसिन चालू करण्यात आल्या, पण मेडिसिनचा देखील त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांचं जे इन्फेक्शन घशामध्ये होतं ते इन्फेक्शन तसंच होतं आणि त्यांना खूप आग व्हायची आणि त्याच्यामुळे ते काही खात नव्हते. ते बळस त्यांना लिक्विड द्यायचे, ते खायचे, पण त्यांना असं वाटत होतं की पूर्ण त्यांचं आता अन्न जेवण बंद झालं. ते वेगळा विचार करू लागले की आता काय होईल. पण सिस्टर सांगतात की अशा वेळेस आम्ही पास्टरांना फोन केला आणि पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली आणि आम्ही जसं त्यांना हॉस्पिटलमधून घरी आणलं, कारण की त्यांना काहीच बरं वाटत नव्हतं, मेडिसिननी देखील बरं वाटत नव्हतं, त्यांचं इन्फेक्शन कमी होत नव्हतं. पण जसं त्यांना घरी आणलं, त्यांनी प्रार्थना केली, खरंच परमेश्वराने अद्भुत कार्य केलं की त्यांचं सर्व इन्फेक्शन गेलं. आता ते सर्व जेवण जेवतायत आणि आता ते पहिले ते चालत पण नव्हते, एका जागी झोपून होते, आता ते चालतायत देखील. या सर्व साक्षीचा गौरव त्या परमेश्वराला देत.